उद्या जळगाव विधान परिषदेसाठी खरं तर नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे. मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये. भाजपकडून जळगावच्या विधान परिषद जागा जागा जी आहे त्यावर दावा करण्यात येतोय, मात्र शिवसेनेकडून देखील त्या ठिकाणी आग्रहाची भूमिका आहे. काय सांगाल आप्पासाहेब? एकंदरीत या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन असतील यांनी देखील दावा केलेला आहे की ही जागा भाजपला सुटणार आहे. एक सगळ्यात महत्वाचं आहे की जरी भारतीय जनता पक्षाची आज जागा दिसत असली तरी मला वाटतं वाणी साहेबांच्या रूपाने ही जागा शिवसेनेची होती. आज आमचे पालकमंत्री आहेत, 5-5 आमदार आहेत. त्याच्यामुळे आम्हाला साहजिक वाटतं की इथे भारतीय जनता पक्ष आमचा मोठा भाऊ आहे, आपली युती आहे. दोघेही लोकसभेचे सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. आम्ही विना शर्त दोघेही लोकसभेला अतिशय प्रामाणिकपणे आमचा शिवसैनिक काम करत असतो. अशा परिस्थितीमध्ये जर का आम्ही शिवसैनिक म्हणून एक विधान परिषद मागत असू तर मला वाटतं भारतीय जनता पक्षाने एक पाऊल मागे जाऊन ही जागा आम्हाला सोडावी अशी एक रास्त मागणी आमची आहे आणि ती मागणी भारतीय जनता पक्षाने मान्य करावी अशी आम्ही विनंती करतोय. आणि ही विनंती आम्ही आमचे शिवसेनेचे मुख्य नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांसमोर ही विनंती आम्ही मांडणार आहोत. आज आमचे संपर्क प्रमुख आदरणीय दिलीप मामा लांडे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनाही आमच्या मतदारसंघाच्या वतीने या जळगाव लोकसभेच्या वतीने आम्ही त्यांना विनंती केली आहे की ही जागा ही विधान परिषदेची जागा ही आपण शिवसेनेला घ्यावी अशी आग्रहाची विनंती आमची शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवा अशी आम्ही विनंती. आप्पासाहेब, खरं तर आपले चिरंजीव आहे जे सुमित पाटील त्यांची देखील या ठिकाणी नावाची चर्चा होती. आपण देखील ती बोलून दाखवलेली होती. मात्र गुलाबराव पाटील असतील यांनी असं सांगितलेलं आहे की प्रताप पाटील यांच्या उमेदवारीची मागणी त्यांनी एकनाथ शिंदेकडे केलेली. याच्याकडे कसं पाहता? मी सुमित पाटील असो किंवा प्रतापराव पाटील असो, विषय कॅन्डिडेटचा नाही, विषय शिवसेनेचा आहे. आमची आग्रहाची मागणी आहे की ही जागा शिवसेनेला सुटावी आणि आमचा एक शिवसैनिक या विधान परिषदेवर मुंबईला जावा अशी आमची आग्रहाची मागणी आहे. आम्हाला तिकीट मिळावं अशी मागणी कोणाचीच नाही. ही जागा शिवसेनेला सुटावी, तेही विना अटी शर्तीने किंवा नाशिकची जागा घ्या आणि जळगावची सोडा असं न करता. आप्पासाहेब, परंतु गुलाबराव पाटलांनी प्रताप पाटलांची मागणी केलेली आहे ते सांगतायत. प्रताप पाटलांना माझ्या शुभेच्छा आहेत, गुलाब भाऊंचं मी अभिनंदन करेल. पण मला असं वाटतं की पहिले आपण कॅन्डिडेट जाहीर करण्यापेक्षा आपण पहिल्यांदा जागा पदरात पाडावी. अजून जागाच नाही ना आम्ही कॅन्डिडेट डिक्लेअर करतोय. आज फक्त इच्छा व्यक्त करावी असं माझं मत आहे. आणि जर कॅन्डिडेट डिक्लेअर करायचं असेल तर स्वतंत्र बलबुत्यावर लढायची ताकद ठेवायची, हा मुनके साथ. परंतु गिरीश महाजन एकीकडे असं म्हणताय की 40 वर्षापासून या ठिकाणी विधान परिषदेवर आमचा आमदार आहे, मेरिटनुसार ही जागा आम्हाला सुटावी आणि मेरिटनुसार आमचाच आमदार असणार. आता तुम्ही फक्त 25 वर्ष मागे जा. शरद वाणी साहेब शिवसेनेच्याकडून या जळगाव जिल्ह्याचे विधान परिषदेचे आमदार होते, ते शिवसेनेचेच होते. त्याच्यामुळे 40 वर्ष कशाला मागे जातात? 20 वर्षापूर्वीच ना शरद वाणी, 22 वर्षापूर्वी या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये शरद वाणी विधान परिषदेचे शिवसेनेचे आमदार होते. त्याच्यामुळे तो विशेष. परंतु गुलाबराव पाटील असंही म्हणताय की सुमित पाटील यांचं वय अपूर्ण आहे विधान परिषद. अरे बाबा, विषय मी तेच सांगतो, विषय कॅन्डिडेटचा नाही. पहिल्यांदा जळगाव जिल्ह्याची विधान परिषदेची जागा ही शिवसेनेला सुटावी. हे उतावळावर गुडघ्याला बाशिंग असं नको. जर जागाच नाही आणि याला उमेदवारी सुटावी, अरे पहिले जागा तर पदरात पाडा. जागा पदरात पडल्यावर प्रतापरावलाच द्या. आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. परंतु सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की भडगाव असेल, पाचोरा असेल, सर्वात जास्त मताधिक्य हे किशोर पाटलांकडे आहे. किशोर पाटलांकडे नाही, शिवसेनेकडे. मी मध्ये गुलाबराव पाटलांकडे तेवढ्या जागा नाही. ते ठीक आहे, यश अपयश हे चालू असतं. परंतु शिवसेनेची ताकद जशी पाचोरा भडगाव मतदारसंघात आहे तशी जळगाव जिल्ह्यात आहे. आणि आम्ही युतीमध्ये असो किंवा स्वतंत्र असो, आम्ही 100% ही जागा लढू शकतो आणि जिंकू देखील शकतो. परंतु गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी आज बैठक पार पडली भाजपची. त्या ठिकाणी भाजपचे आमदार असतील, खासदार असतील, ते सर्व उपस्थित होते. त्यांनी आग्रहाची मागणी केलेली आहे की ही जागा जी आहे भाजपला सुटावी. जसं भाजप गिरीश भाऊंकडे मागणी करताय तसं आम्ही सगळेजण एकनाथ शिंदे साहेबांकडे मागणी करतोय की ही जागा शिवसेनेला सुटावी.
शेवटी ही जागा कोणाला सुटावी हे अजून वरच्या लेवलला बैठक झालेली नाही. त्यांच्या बैठकीत निर्णय होईल. त्या निर्णयामध्ये आम्हाला खात्री आहे की ही जागा शिवसेनेला सुटेल. 2 दिवसात तिढा सुटणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन म्हणताय. ते देखील आता सायंकाळी या ठिकाणी 4:30 वाजता दिल्लीला जाणार आहे. एकनाथ शिंदे देखील दिल्लीला पोहोचणार आहे. दिल्लीच्या दरबारात हा तिढा सुटेल असं वाटतं आपल्याला? नक्कीच दिल्लीला जर का एकनाथ शिंदे साहेब कशासाठी गेले मला माहित नाही, कुठल्या बैठकीला गेले माहित नाही, पण मला वाटतं हा महाराष्ट्र लेवलचाच विषय आहे. एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे दोघं बसले की एका मिनिटात हा तिढा सुटेल. मला खात्री आहे की एकनाथ शिंदे साहेबांना आपल्या महाराष्ट्रातल्या ताकदीनुसार विधान परिषदेच्या जागा ह्या युतीमध्ये मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. साहेब, रोहित पवारांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे की शिवसेनेचे 40 पेक्षा जास्त आमदार जे आहे त्या ठिकाणी भाजपच्या संपर्कात आहे असं म्हणतात. नाही, रोहित पवारांनी आपली आपली राष्ट्रवादी सांभाळावी की जिथं अस्तित्व संपण्याची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे आपला पक्ष सोडून शिवसेनेचे 40 आमदार त्यांच्या संपर्कात आहेत हे मला वाटतं सूर्यावर तुंबण्यासारखं आहे. त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा, आमच्या पक्षात डोकं घालू नये. जळगाव विधानसभेसाठी आग्रही आहे शिवसेना? 100% 10 वेळा तेच सांगतोय आम्ही आग्रही आहोत. ही जागा नाही तर मग मैत्रीपूर्ण लढण्यासाठी त्यांनी आम्हाला परवानगी द्यावी. मैत्रीपूर्ण लढू आणि शिवसेनेचा उमेदवार आम्ही विधानसभेवर पोहोचू. आपण बघू शकतो की भाजपने मैत्रीपूर्ण लढतीसाठी आम्हाला परवानगी द्यावी आणि शिवसेनेचा आमदार या ठिकाणी विधान परिषदेवर जाईल अशी प्रतिक्रिया जी आहे ती किशोर पाटील यांनी बोलून दाखवलेली आहे. हेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.